मूग डाळ हलवा स्पेशल उपवासासाठी करायला खूप कठीण आहे, खूप भाजावा लागतो, पण आपण सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघतोय. डाळ भिजत घाला, मिक्सरला वाटा आणि मग तुपामध्ये ती परतत राहा. त्याच्यापेक्षा कोरडी डाळ मस्तपैकी बारीक गॅसवर एकदम लाल रंग, गुलाबी रंग येईपर्यंत अगोदरच परतून घ्यायची. कोरडी परतायला इझी असते. भिजवून वाटून जेव्हा परततो तेव्हा ती जड होते आणि ती परतायला जड जाते. छान परतून मिक्सरला एकदम पीठ नाही करायचं, पण भुरभुरीत अशी, भुरभुरीतपेक्षा पण बारीक थोडीशी रवाळ दळून घ्यायची. चाळायची वगैरे काही गरज नाही. नंतर 1/4 कप मुगाची डाळ आहे, तर 1/4 कप मी तूप घेतलं आहे. ॲक्च्युली 1/4पेक्षा जास्त लागतं, पण तुपकट जास्त नको आहे म्हणून मी तूप थोडंसं जेवढंच तेवढं घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये परत ते आपण जे पीठ मिक्सरला हे करून दळून घेणार आहोत ते परत आणि चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं आहे. त्याच्यात चिमूटभर केशर घालायचं आहे. केशरचा रंग पण उतरतो आणि चवही फ्लेवरही छान येतो. आणि ते बारीक गॅसवर तुपामध्ये जोपर्यंत तूप सोडत नाही ते पीठ तोपर्यंत परतत राहायचं आहे. तरच त्याचा तो खमंगपणा, चव चांगली लागते. आता इथे पण परतायला वेळ लागतो, पण तेवढा वेळ लागत नाही जेवढा आपल्याला भिजवलेल्या मूग डाळीला लागतो तेवढा. एका बाजूला गरम तूप, अर्धा कप दूध घेतलं आहे मी कडकडीत, आणि ते बारीक गॅस करून थोडं 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 ओतत राहा. एकदम ओतू नका, मग ते बाहेर येईल पटकन ओतल्याने, कारण दोन्ही गरम आहेत. आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. कधी कधी अर्धा कपापेक्षा पण जास्त दूध लागू शकतं. डिपेंड्स मूग डाळ कशी आहे त्याप्रमाणे. तर तुम्ही त्याप्रमाणे, तुम्हाला जर जास्त दूध वाटलं, मला थोडं जास्त घालावंसं वाटलं अर्धा कपापेक्षा, तर मी अजून साधारण पाव कप अजून मी दूध त्याच्यामध्ये घातलं. आता दूध घालून सगळं एकजीव करून घ्या. बारीक गॅसवरच करायचं आहे सगळं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. मी गुळाचा मुगाचा हलवा करते आहे. तुम्ही साखरही घालू शकता. जास्त गोड नको, कसं गोडाचं प्रमाण हवं त्याप्रमाणे. मी साधारण अर्ध्या कपाला 1/4पेक्षा कमी, म्हणजे 1/4चा अर्धा कप म्हटलात तेवढं गूळ घातलं आहे. ड्रायफ्रूट्स घातले. ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम जास्त घातलेत, तर ते आवडीनुसार तुम्हाला बदाम, काजू काय घालायचे ते तुम्ही घालू शकता, मनुके वगैरे. आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आत्ता मात्र झाकण ठेवायचं आहे अगदी 5 ते 7 मिनटासाठी, ते गूळ मेल्ट होऊन आतमध्ये सगळं एकजीव होण्यासाठी. 5 मिनटांनी बघा आपला परफेक्ट मॉइस्ट, एकदम नरम, टेस्टी मुगाचा हलवा तयार आहे. वरून आपण ड्रायफ्रूट्स उरलेले जे मी बाजूला थोडेसे ठेवले होते गार्निशिंगसाठी, आणि 1 चमचा ॲडिशनल तूप सोडणार आहोत का आपला नैवेद्यासाठी आणि उपवासासाठी मुगाचा हलवा झटपट होणारा तयार आहे.